नसरापूर प्रकरणावरून जनतेच्या लोकभावना संतप्त झालेल्या आहेत। पुण्यामध्ये विविध चौकामध्ये वेगवेगळ्या संघटना असतील किंवा वेगवेगळ्या पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे। सध्या पुण्यातल्या सिटी प्राइड चौकामध्ये गनिमी कामा संघटनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलन करताय काय मागणी आहे? आज आमची सरकारला अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या। आज आमची सरकारला महाराष्ट्रातली आत्ताची जवळजवळची दुसरी घटना आहे आणि आत्ता सकाळी बातमी आलेली आहे बीडमध्ये सुद्धा 3 वर्षाच्या एका बालकेचा बलात्कार करून मृत्यू झालेला आहे। हे नपुंसक सरकार आहे। असं किती दिवस चालणार आहे? किती दिवस लहान मुलांचे जीव तुम्ही घेणार आहे? का तुम्ही 7 दिवसात त्या माणसाला फाशी देत नाही? ह्या हरामखोरांनी माधुरचोतनी जर कबूल केले, त्यांनी हे कृत्य केलंय, तर का तुम्ही त्याला फाशी देत नाहीये? आज पोलीस प्रशासनाला माझं सांगणं आहे की तुम्ही पोलीस प्रशासनाच्या हातात आहे। तुम्ही जर लवकरात लवकर चार्जशीट बनवली, फास्ट ट्रॅक कोर्टात घेतलं, फास्ट ट्रॅक कोर्टात सुद्धा केस जाऊन उपयोग नाही आहे। 3-3, 4-4 वर्ष लागतात। अशा केसला 3-4 वर्ष नाही, 4-5 दिवसात फाशी झाली पाहिजे। सरकारला आमची विनंती आहे की कमीत कमी 3 दिवसात तरी याला फाशी द्या, अन्यथा पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही तरी याचा एन्काउंटर करा। राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार काल पीडितांच्या कुटुंबांच्या घरी भेट देण्यासाठी गेल्या। मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरती चर्चा झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा बोलले। त्यांनी त्या कुटुंबाला आश्वासित केलं की लवकरात लवकर या प्रकरणाचा आम्ही तोडगा काढू। चर्चा करून काही उपयोग नाहीये। या हरामखोरांनी जर कबूल केलं ना, तात्काळ यांनी तातडीने आदेश दिला पाहिजे की याला फाशी द्या। याला फाशी दिल्याशिवाय महाराष्ट्रात आणि भारतातमध्ये लोकांना, गुन्हेगारांना हे कळणार नाही की अशा कृत्य करणाऱ्याला आता भारतात फाशी दिली जाते। जोपर्यंत एक तरी फाशी होत नाही तोपर्यंत अशा गुन्ह्यांना आळा बसणार नाही। माझी सरकारला विनंती आहे, तुम्ही चर्चा आणि याच्यात वेळ वाया घालवू नका किंवा पोलीस प्रशासनाला आदेश द्या, या हरामखोराचा एन्काउंटर करा। ह्याचा एन्काउंटर केला तरच जनता शांत बसणार आहे। नाहीतर महाराष्ट्र हे ऊन जेवढं तापलं ह्याच्यापेक्षा 100 पटीने महाराष्ट्र पेटणार आहे आणि तापणार आहे। माझी सरकारला परत एकदा विनंती आहे की या हरामखोराला तुम्ही फाशी द्या, नाहीतर एन्काउंटर करा। नसरापूर प्रकरणातील आरोपीला तातडीनं फाशी झाली पाहिजे अशी मागणी खरं तर विविध संघटनेकडून होत आहे। आम्ही या संदर्भातलं आंदोलन करत आहोत, अशी प्रतिक्रिया, आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी या संघटनेकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।